आणि एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे। नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालेलं आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामं हे करण्यात येत आहेत। नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजनही या भूमिपूजनाच्या वेळी उपस्थित होते। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालेलं आहे। तर नाशिकमधील महत्त्वाचे नेते, मंत्री या भूमिपूजनासाठी उपस्थित होते। तर रामकुंडावर अनेक विकास कामं होणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेले आहे आणि त्यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन सुरू झालेलं आहे। प्रणिता, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। या दोन्ही खरं तर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आगामी जे कुंभमेळा आहे या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे विविध विकास कामं होणार आहेत या विविध विकास कामांचं उद्घाटन आज नाशिकमध्ये होतोय। जवळपास 5,700 कोटी रुपयांचं हे सगळे विविध विकास कामं आहेत। त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करतायत। अगदीच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री नाशिकच्या रामकुंड भागामध्ये आलेले होते। इथे केंद्र सरकारचा जो एक महत्त्वाचा प्रकल्प आहे रामकालपथ, या प्रकल्पाची माहिती घेतली आणि त्याच नंतर गोदावरी नदी स्वच्छ करण्याचं एक महत्त्वाचं आव्हान आहे त्या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आणि आता ते नाशिकच्या काळा मंदिरात, जो ऐतिहासिक मंदिर आहे, या संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करतायत। खरं तर याच काळा मंदिराच्या सुरुवातीच्या आधी रामकाल पथ जी योजना आहे त्या योजनेला सुरुवात होणार आहे। काळा मंदिर ते रामकुंड अशा पद्धतीचं ही संपूर्ण योजना असणार आहे। त्याच योजनेची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री आता काळा मंदिर भागामध्ये हे दाखल झालेले आहेत। या संपूर्ण परिसराची ती माहिती हे घेत आहेत आणि त्यानंतर ते नाशिकच्या जिल्हा परिषद जे नूतन इमारत आहे या इमारतीचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर ते एक जाहीर सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथे ते भाषण करतील। त्यामुळे आज नेमकं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही काय भाषण करतात आणि आगामी जे कुंभमेळा आहे या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने काही घोषणा, ज्या नवीन घोषणा करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।